नमस्कार मंडळी. आज आपल्या राजळे गावात एक गाव एक गणपती ही सर्वसमावेशक असलेली संकल्पना गेली 25 वर्षे राबवली जात आहे. हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरं होत आहे. आपण गणपती महोत्सव साजरा करणार तर आहोतच, तसंच आपल्या गावच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव साजरा करण्याचा क्षण देखील आहे. आपल्या गावाला जो सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे तो आपल्या पिढीनं जतन करून ठेवला आहे. चला तर मग आपल्या गावातील सांस्कृतिक वारशाला पुढे चालू ठेवण्यासाठी इतिहासाचा मागोवा घेऊया. आपल्या गावचे कुलदैवत श्री जानाई देवी यांच्या पुरातन मंदिराची गाथा आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. जानाई देवी नवसाला पावणारी देवी म्हणून तिची महती संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे. तसेच आपले गाव वारकरी संप्रदायाचे गाव म्हणून देखील प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी ज्ञानदेवांचे पारायण सर्व धर्म समभाव ठेवून साजरे केले जाते. त्याचबरोबर तुकाराम महाराजांचं बीज अगदी भक्तिभावाने साजरे केले जाते. गावात अनेक महामानवांच्या जयंतीनिमित्त सर्व गाव एकत्र येऊन सहभागी होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीत सर्व जाती धर्माचे मावळे उत्साहाने सामील होतात. आणि त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीतही उत्साहाने सामील होतात. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती देखील अतिशय मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. गावातील भजनी मंडळं आपल्या मधुर वाणीनं भजनात तल्लीन होऊन कष्ट करून थकलेल्या गावचे प्रबोधन व्हावे व मनाचा शीण निघून जावा म्हणून भक्तीत अखंड तल्लीन होतात. त्याचप्रमाणे अनेक वर्षाची परंपरा असलेले भारुड मंडळ आपल्या गावचा सांस्कृतिक ठेवा जतन करतात. म्हणूनच आजच्या रौप्य महोत्सवात आपण केवळ गणपती महोत्सव साजरे करत नाही तर आपल्या सांस्कृतिक वारशाला पुढे नेण्याचा निर्धारही व्यक्त करतो. चला आपल्या परंपरा जपूया, ज्ञान आणि भक्तीचा संदेश पुढे ठेवूया. एक गाव एक गणपती रौप्य महोत्सवी वर्ष. गणपती बाप्पा हा फक्त एक देव नाही, तर तो एकत्र येण्याचा, भक्तीने भारावून जाण्याचा आणि सामाजिक जागृतीचा प्रतीक आहे. इतिहासात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं. त्या काळी ब्रिटिशांच्या राजवटीत लोकांना एकत्र येऊन सभा मेळावे घेणं कठीण होतं. पण जेव्हा गणपती बाप्पा मोरया या जयघोषाखाली साऱ्या समाजातील लोक एकत्र आले, तेव्हा फक्त उत्सवच साजरा झाला नाही, तर एकतेची ज्वाला प्रज्वलित झाली. गणेशोत्सवामागील उद्देश फक्त धार्मिक नव्हता, तर तो सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय होता. लोकमान्य टिळकांनी गणपतीची मूर्ती हे एक साधन बनवलं, समाजातील सर्व घटकांना जोडण्यासाठी, एकतेचा संदेश देण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या विचारांना लोकांच्या मनामध्ये पेरण्यासाठी. आजही या उत्सवात आपण बाप्पाला घरी आणतो, त्याचं स्वागत करतो, आरत्या म्हणतो. पण खरी भावना ही आहे की घराघरात बाप्पा येतो म्हणजेच प्रेम, एकता आणि सामंजस्याचं वातावरण निर्माण होतं. गणपती बाप्पा आपल्या जीवनातील विघ्न दूर करण्यासाठी येतो, पण तोच बाप्पा आपल्याला आठवण करून देतो की जर आपण सारे मिळून उभे राहिलो तर कोणतंही विघ्न मोठं नाही. राजाळे गावानं 2000 साली सुरू केलेल्या एक गाव एक गणपती या उपक्रमाने खऱ्या अर्थाने समाजातील बंधुभाव, एकता आणि सांस्कृतिक जाणीवा जपल्या. गेली 25 वर्ष बाप्पाच्या साक्षीने आपला गाव एकत्र आला, संकट दूर केली आणि अनेक चांगल्या कामांना चालना दिली. आज या रौप्य महोत्सवी वर्षी आपण पुन्हा एकदा त्या परंपरेची उज्ज्वल आठवण जागवून पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी संदेश देत आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नवरात्र उत्सव, शक्तीचा जागर. नवरात्र म्हणजे भक्ती, श्रद्धा, आनंद आणि शक्तीचा उत्सव. 9 दिवसांचा हा महापर्व येतो तेव्हा प्रत्येक घर, प्रत्येक मन देवीच्या मंगलमय प्रकाशाने उजळून निघते. हे दिवस फक्त उपवास, जागरण किंवा आरतीपुरते नसतात, तर आपल्या अंतर्मनातील दुष्ट प्रवृत्तींवर मात करण्याचा संघर्ष असतो. देवीची 9 रूपे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतात. कधी धैर्य देतात, कधी संयम शिकवतात, तर कधी नवनिर्मितीची प्रेरणा देतात. गावातल्या देवीच्या मंडपात जेव्हा आरतीचा नाद घुमतो तेव्हा तो फक्त ढोल ताशांचा आवाज नसतो,
तो असतो एकतेचा, समानतेचा आणि भक्तिभावाचा नाद. शाळा, जीवन शिक्षण विद्यामंदिर 90 वर्षांचा अमूल्य वारसा. सन 1935 एका लहानशा गावात जन्मलेली शाळा जीवन शिक्षण विद्यामंदिर. नावातच आत्मा आहे. जीवन शिकवणारे, ज्ञानाचं मंदिर, संस्कारांचा खजिना. गुरुजींच्या प्रेमाने भरलेले हळुवार हात, गावातील प्रत्येक अडचणीत धावून जाणारे शिकवण, गरीब विद्यार्थ्यांसाठी केलेले प्रयत्न, हेच या शाळेचा खरा गौरव आहे. संध्याकाळी शाळेची दारे केवळ वर्गासाठी नव्हती, तर प्रत्येक गरीब, प्रत्येक अडचणीत असलेल्या माणसासाठी उघडी होती. त्याच शाळेतील गुरुजी हे फक्त शिक्षक नव्हते, तर गावाचे मार्गदर्शक, माणुसकीचे प्रतीक होते. कालांतराने शाळेचे नाव बदलले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पण नाव बदलले. जीवन शिक्षण विद्यामंदिर एक शाळा नाही, जीवन शिकवणारी संस्था आहे. श्री जानाई हायस्कूल राजाळेचा प्रेरणादायी इतिहास. गावाचा आराध्य दैवत असलेल्या श्री जानाई देवीच्या नावाने स्थापन झालेली श्री जानाई हायस्कूल राजाळे ही केवळ शाळा नव्हती, तर पंचकोशीतल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आधार देणारी जीवन शाळा होती. या हायस्कूलला सुरुवातीच्या काळात स्वतःची इमारत नव्हती. कधी सोसायटीच्या इमारतीमध्ये, तर काही वर्ग हनुमान मंदिरात, तर कधी कुणाच्या खाजगी घरात हे वर्ग भरत होते. परंतु अडचणी कितीही असोत, शिक्षक वर्ग मात्र अपार मेहनतीने विद्यार्थ्यांना घडवण्यात गुंतलेला होता. आपल्या पुढील पिढ्यांना उज्ज्वल भविष्य मिळावं यासाठी एक ठाम निर्धार काही तरुणांच्या मनात पेट घेत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेले हे तरुण गावासाठी आणि हायस्कूलसाठी झगड्यानेच तयार झाले. 1997 साली त्यांनी शाळेला स्वतःची इमारत व्हावी या मागणीसाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. 21 मे 1997 हा दिवस इतिहासात कोरला गेला. उपोषण सुरू झालं. सुरुवातीला लोक याकडे दुर्लक्ष करत होते, पण हळूहळू गावकऱ्यांना या लढ्याचं गांभीर्य उमगलं. लहानांपासून थोरांपर्यंत सगळे लोक उपोषणकर्त्यांच्या मागे उभे राहिले. उपोषणकर्त्यांचा त्याग, जिद्द आणि त्यागामुळे हायस्कूलला अखेर स्वतःची भक्कम इमारत मिळाली. आज त्या इमारतीत ज्युनियर कॉलेज सुद्धा सुरू झालं आहे. आज श्री जानाई हायस्कूल केवळ शिक्षण संस्था नाहीये, तर ती आहे आपल्या गावाच्या आत्म्याचा आवाज, संघर्ष, त्याग आणि शिक्षणाचं प्रतीक. श्रावण आणि जानाई देवीची यात्रा. आपल्या राजाळे गावचे आराध्य दैवत असलेल्या श्री जानाई देवीचे मंदिर या भक्तिसागराने ओसंडून वाहत राहते. मंगळवार, शुक्रवार, अमावस्या आणि पौर्णिमेला तर देवीच्या यात्रेला एक वेगळीच रूप लाभते. मंदिराचा परिसर जानाई माते की जय या घोषाने दुमदुमून जातो. देवीच्या पड्या भक्तांच्या अटळ श्रद्धेने भरून भावतात. गोरगरिबांच्या घरात या महिन्यात भरपूर पीठ असते. त्या भाकरीची चव विशेष असते. देवीचे आराधी मंदिरात परड्या घेऊन बसतात आणि भाविकांनी आणलेल्या प्रसादाला देवाच्या कृपेप्रमाणे मान देतात. थकलेल्या कष्टकरी माणसाला यात्रेच्या गर्दीत, देवीच्या दर्शनात आणि उत्सवी वातावरणात एक वेगळाच विसावा मिळतो. परंतु त्याच्या पलीकडे मिळणारी खरी कमाई म्हणजे श्रद्धेची ऊब, भक्तीचा आनंद आणि देवीचा कृपेचा आधार. रमझान, ईद आणि डोला मिरवणूक, सर्वधर्म समभावाचा संदेश. जेव्हा आपले गाव, समाज रमझान, ईद किंवा डोला मिरवणूक साजरे करतो, तेव्हा फक्त सण साजरे होत नाहीत, तर आपल्या मनात एकता, सहिष्णुता आणि सर्वधर्म समभावही रुजते. एकमेकांचा सन्मान करून आपण एक समाज म्हणून अधिक बळकट होतो. या सणांचा अनुभव घेताना आपल्या हृदयात प्रेम, समभाव आणि एकतेचा दीप कायम पेटवावा आणि त्यातून आपण समाजात एक नवा संदेश देऊ शकतो. विविधता आपल्याला विभाजित करत नाही, तर आपल्याला एकत्र आणते. ही मिरवणूक फक्त एका धर्माची नाहीये, ती सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणणारी आहे. व्याख्यानमालेचं महत्त्व. सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी स्थापन झालेला रसिक मंच स्वामी विवेकानंदांच्या नावाने व्याख्यानमाला आयोजित करतो. ही व्याख्यानमाला केवळ एक कार्यक्रम नसून गावाच्या सामाजिक सांस्कृतिक विकासाचा दीपस्तंभ ठरते. या माध्यमातून नवीन पिढीला उत्तम संस्कारांची शिदोरी मिळते, तर जीवन जगण्याची दिशा आणि प्रेरणा लाभते. अनेक नामवंत लेखक, साहित्यिक तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवर आपल्या गावात येऊन त्यांच्या विचारांची शिदोरी देऊन जातात. त्यांची वचने गावकऱ्यांच्या मनावर अमिट ठसा उमटवतात. लोक म्हणतात तमाशाने गाव बिघडत नाही, तसं व्याख्यानांनी गाव सुधारत नाही. पण ही म्हण अर्थसत्य आहे. व्याख्यानं गावाला ज्ञान, विचार आणि प्रेरणेची नवी दिशा देतात. गाव सुधारणं ही केवळ रस्ते, इमारती किंवा सुविधांपुरती मर्यादित गोष्ट नाहीये, तर मनुष्याच्या विचारांमध्ये बदल घडवून आणणं हेच खरे सुधारण्याचं लक्षण आहे. आज व्याख्यानमाला ही काळाची खरी गरज आहे. शहीद वैभव संपतराव भैटे, शहीद सुनील चोखा भालेराव यांची शौर्यगाथा. राजाळे गावाची गौरवशाली परंपरा म्हणजे देशसेवेचं व्रत धारण करून भारतीय लष्करात कार्य करणारे असंख्य तरुण. या परंपरेला पुढे नेत असताना गावातील 2 रत्नांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन खऱ्या अर्थानं गावाचे नाव इतिहासात कोरले. 23 जुलै 1997 रोजी गावातील सुपुत्र शहीद सुनील चोखा भालेराव यांनी देशसेवेसाठी प्राणांची आहुती दिली. यानंतर 19 ऑगस्ट 2023 रोजी गावातील दुसरा सुपुत्र शहीद वैभव संपतराव भोईटे यांनी राष्ट्ररक्षणाच्या सेवेत स्वतःचं जीवन बलिदान केले. या दोन्ही वीरांच्या शौर्यगाथेमुळे राजाळे गावाला एक वेगळा सन्मान प्राप्त झाला आहे.
देशासाठी दिलेले त्याग गावकऱ्यांच्या हृदयात सदैव अमर राहील. गावकऱ्यांनी त्यांच्या स्मरणार्थ उभारलेला स्मृतिस्तंभ हा केवळ दगडाचा नाही तर त्याग, शौर्य आणि देशभक्तीचं प्रतीक आहे. हा स्मृतिस्तंभ भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील आणि प्रत्येकाला सांगत राहील की देशासाठी दिलेले बलिदान कधीही व्यर्थ जात नाही, ते अमरत्व प्राप्त करते. शहीद सुनील भालेला व शहीद वैभव भोईटे यांना शतशः अभिवादन. वारकरी संप्रदाय म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचा अखंड झरा. त्या झऱ्याने सिंचन झालेले गाव म्हणजे आपले राजाळ्या. पंचकोशीत आज गावाचे नाव वारकरी संप्रदायामुळे अभिमानाने घेतले जाते. दरवर्षी भरणारे ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे जणू भक्तीचा दिव्य उत्सव. सकाळी होणारे ज्ञानेश्वरीचे लयबद्ध वाचन कानात गुंजले की आत्मतृप्त होतो. गेले कित्येक वर्ष श्री जानाई देवीच्या मनेरा ज्ञानेश्वरी अखंड पारायण परंपरेनुसार चालू आहे. याच भूमीला शंकराचार्य महाराजांचे पावन पाय लागले. हा गावासाठी मोठा अभिमान आहे. इतकंच नव्हे तर संत कान्होपात्रा पालखी गावात मुक्कामी येते. त्या पालखीला वारकऱ्यांनी घातलेल्या भक्तिभावाचे रिंगण पाहून डोळे तृप्त होतात. वारकरी परंपरा प्राचीन काळापासून चालत आली. आपल्या राजाळे गावासाठी निर्मल ग्राम पुरस्कार ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. भारत सरकारने 2003 साली सुरू केलेली ही योजना ग्रामीण भागात खुले शौचमुक्ती, स्वच्छता व स्वच्छ जीवनशैली या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी एक मोठे पाऊल होते. या योजनेमुळे गावात स्वच्छता संस्कार रुजले, गावाचे आरोग्य सुधारले आणि पर्यावरण जपले गेले. आपल्या राजाळे गावाला 8 डिसेंबर 2008 रोजी निर्मल ग्राम पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आपल्या गावच्या सरपंच सौ संगीता रामभाऊ निंबाळकर यांनी स्वीकारला. हा सन्मान केवळ आपल्या गावासाठी नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीसाठी गौरवाची गोष्ट आहे. हा पुरस्कार म्हणजे केवळ स्वच्छतेचा मानाचा तुरा नसून गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा आणि सजगतेचं प्रतीक आहे. गावच्या मातीशी जोडलेली नाळ. गाव म्हणजे फक्त मातीचा तुकडा नाही, तर ती आपली ओळख आहे, आपला श्वास आहे. आज गावातील काही मंडळी शेतीत राबतात, तर काही कामधंद्याच्या निमित्ताने शहरात गेलेली आहेत. पण कितीही दूर गेलो तरी मनाची नाळ ही गावाशीच घट्ट बांधलेली राहते. एखाद्या सणासुगीला, यात्रेला, दिंडी अथवा उत्सवात मन उचंबळून आलं की पहिला विचार येतो, आपण आपल्या राजाळे गावात असतो तर. शरीरानं दूर असलो तरी मनानं आपण कायम राजाळकरच राहतो. गावाच्या आठवणी म्हणजे कधी अंगणातला चुलीचा धूर, तर कधी जानाई देवीच्या मंदिरातील आरतीचे सूर, तर कधी ज्ञानेश्वरी पारायणातील पांडुरंगाचं गोड गजर. हीच ती नाळ जी कधीही तुटत नाही. आणि जेव्हा मन थकून जातं, जगण्याच्या धकाधकीत हरवून जातं, तेव्हा आपल्या ओठांवर आपोआप ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान येतं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो देवांशील तो तेलाह, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरह, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अना
करे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी येथ